मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागलेले आहेत किंवा तसं बोललं जातंय. हा आकडा वाढूही शकतो किंवा जर 6 पेक्षाही कमी झाले तर मग ती फूट ग्राही मानली जाणार नाही आणि नंतर ही गोष्टच घडणार नाही कदाचित. परंतु तशी शक्यता फार कमी आहे. आता हा जो गळ आहे तो एकनाथ शिंदे यांचा आहे की भाजपाचा आहे? कारण गेल्या काही महिन्यामध्ये, गेल्या काही दिवसामध्ये पश्चिम बंगालमध्ये ज्या तऱ्हेनं ममता बॅनर्जी यांच्या पक्षामध्ये फूट पडली म्हणा किंवा पक्ष कोणी फोडला म्हणा, हे जे काही झालं ते पाहता या पाठीमागे कोण असणार आहे, कोण चाणक्य असणार आहे याची बऱ्यापैकी कल्पना आहे. तसा तो काही फरक पडत नाही. एकनाथ शिंदे हे सध्या भाजपच्या सोबत महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आहेत आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यासोबत भाजप सरकारसोबत ते चांगले संबंध ठेवण्याचा कायम प्रयत्न करतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता इथं जे घडतंय एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत, ते कुणीही म्हणेल की वाईटच घडतंय. अगदी ज्यांना शिवसेनेचा आत्तापर्यंतचा एकूणच कार्यकाल माहिती आहे, त्यांची कार्यपद्धती माहिती आहे, त्यांची विचारधारा माहिती आहे, त्यांनी महाराष्ट्रामध्ये काय केलं आणि त्याचे नंतर परिणाम कसे होत गेले हे सगळं जरी माहीत असलं तरीही घडलेली घटना वाईट आहे अपने आप में, इन इट सेल्फ. परंतु फार काही याच्यामध्ये काळजी करण्याचं कारण नाही किंवा किंवा फार आश्चर्याचं कारण नाही. ते हे की एखाद्या पक्षाकडे तिकीट मागायला येणारे उमेदवार हे काही जनहिताकरता येत नाही. कोणीच फार सन्माननीय अपवाद वगळता, हे तुम्हा आम्हाला माहिती आहे. आणि एखादा पक्ष जेव्हा तिकीट देतो तेव्हा तो फार गरीब माणूस आहे, चांगला माणूस आहे, हुशार माणूस आहे, अभ्यास आहे, जनहिताची कळकळ आहे म्हणून त्याला तिकीट देत नाही. हा पक्षाच्या दृष्टीनेही सौदा असतो आणि ते जे काही तिकीट मागायला येणारे आहेत आणि निवडून आल्यानंतर जे काही आमदार खासदार होतात त्यांच्याही दृष्टीनं हा सौदाच असतो. त्यामुळं खेळ चाललेला आहे एवढं आपल्याला फक्त म्हणता येईल. परंतु हा खेळ चालत असताना तो आपल्या लोकशाहीच्या जीवावर उठला आहे आणि तो आपल्या सर्वांच्या जीवावर उठलेला आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल काळजी करणं आवश्यक वाटतं, त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक वाटतं. मित्रांनो, हे सगळे आपापला फायदा पाहणारे लोक आहेत आणि अगदी बरेचसे पक्षसुद्धा आहेत. हे जर आपण एकदा लक्षात घेतलं तर आपली जबाबदारी वाढते. कारण देश आपला आहे. सरळ मार्गाने चालणाऱ्या कायदाभीरू लोकांचा हा देश आहे. त्यामुळं आता देशातील जनतेने फक्त एकच अजेंडा घेऊन समोर आलं पाहिजे आणि तो अजेंडा म्हणजे या सगळ्या राजकीय पक्षावर एक दबाव निर्माण केला पाहिजे, जेणेकरून त्या पक्षाची जी काही घोषित विचारधारा असेल तिला मांडणारा, तिचं कन्व्हिक्शन असणारा त्या विचारधारेचं आणि लोकांची कळकळ असणारा व्यक्तीलाच हे पक्ष आपली उमेदवारी देतील. आता हे इतकं काही सरळ घडेल आणि नंतर ते सहज सगळं होईल असं मानायला मी एवढा भोळा नाही. परंतु कुठंतरी सुरुवात करावी लागेल. आणि आणखी एक गोष्ट करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे हे जे आमदार आणि खासदार आहेत ते स्थानिक प्रशासनावर आणि अर्थकारणावर कसे प्रभाव टाकू शकणार नाहीत. म्हणजे पोलीस स्टेशन असेल, अगदी जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील ऑफिस असेल, या ऑफिसेसमधील या लोकांचा म्हणजे आमदार खासदार लोकांचा जर उपद्रव आपण जर कमी केला, त्यांचा प्रादुर्भाव जर कमी केला
आणि त्यांची आर्थिक इन्कम जी आहे, जर सातत्यानं गव्हर्नमेंटच्या एखाद्या एजन्सीजद्वारे जर तपासल्यात गेली तर अयोग्य लोकांना या पदाचं आकर्षणच राहणार नाही, असंही करता येईल. कारण ज्यांना आपापल्या पोटापाण्याचा काही एक स्वतंत्र व्यवसाय आहे, धंदा आहे, काहीतरी आहे आणि जनहिताची कळकळ म्हणून केवळ हे लोक काम करू इच्छितात, असेच लोक मला वाटतं की राजकारणामध्ये येतील आणि काही चांगलं घडण्याची शक्यता आहे. गोष्टी अनेक आहेत, परंतु या प्रसंगी आपण जर एवढ्याच गोष्टी जरी लक्षात घेतल्या आणि त्यासाठी एक जनमत उभारलं पक्षविहीन, आता कुठल्याही पक्षात जाऊन काही चांगलं होईल, भारतीय राजकारणाचं आणि समाजाचं भलं होईल अशी शक्यता राहिली नाही. त्यामुळं सत्तेबाहेर राहूनच, दररोजची आपापली कामं करूनच जर असा एक दबाव गट समाजातील क्रेडिबल माणसांच्या सहकार्याने, बुद्धिमान माणसांच्या सहकार्याने, लोकहिताची कळकळ असणाऱ्या लोकांच्या सहकार्याने जर उभा करू शकलो तर मला वाटतं की काहीतरी होण्यासारखं आहे. आणि राजकारणीच खूप पॉवरफुल आहेत आणि ते दुसऱ्यांना काही करू देणार नाहीत असं समजण्याची चूक आपण आता करू नये. राजकारणाच्या बाहेरील लोक सुद्धा कसे पॉवरफुल असू शकतात ते यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. आणि आज जी कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा आणखी काही गट असतील, तेही काय करू शकतात पोटेन्शियली याची आपल्याला कल्पना असली पाहिजे. म्हणजे अगदीच आपण पराभूत आहोत आणि हताश आहोत, काहीही आशा नाही आहे, निराश होण्याचं कारण नाही. तर या प्रसंगी मला असं वाटतं, कुठल्याही पक्षाच्या फुटीबद्दल आता काही वाईट वाटून घेऊ नका, कारण आपल्याला कुठला पक्ष महत्त्वाचा नाही आहे आणि जवळपास सगळे आमदार खासदार एकाच माळेची मणी आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं आपण ही लोकशाही कशी मजबूत होईल आणि लोकांचे हित साधणारे आमदार खासदारच कसे विधानसभेत आणि लोकसभेत आणि इतर भवनामध्ये कसे प्रविष्ट होतील हे आपण पाहूया. याबद्दल आपल्याला काय वाटतं ते आपण मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.